नमस्कार. भूषण लिमये, फायनान्शियल ॲडवायझर आणि चार्टर्ड अकाउंटंट. बऱ्याच वेळेला जेव्हा मी फायनान्सबद्दल लोकांशी संवाद साधतो किंवा त्यांना ॲडवाईस देण्याकरता जातो मी, आणि मला बऱ्याच ठिकाणी बोलवलं जातं. मुंबईमध्ये बोलवलं जातं, भारतामध्ये पण अनेक ठिकाणी, बँगलोर, कलकत्ता, पुणा. जेव्हा बोलवलं जातं तेव्हा इम्प्रॉम्प्टू म्हणजे मीटिंग झाल्यानंतर कधी कधी खूप लोक विचारतात, सर तुम्ही खूप सक्सेसफुल आहात या इंडस्ट्रीमध्ये, तर तुमच्यासाठी सक्सेसचा अर्थ काय? तर माझ्यासाठी ॲक्च्युली कसं आहे ना, सक्सेस आपल्या जगामध्ये माणूस सक्सेसफुल आहे कुठल्या गोष्टीमध्ये? त्याच्याकडे भरपूर बँकेत पैसे आहेत, त्याच्याकडे भरपूर फिक्स डिपॉझिट आहेत, त्याचं स्टॉकमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट आहे, चांगलं मोठं घर आहे त्याच्याकडे, चांगल्या गाड्या आहेत, वर्षात मे बी 1-2 वेळा तो फॉरेनची टूर करतो फॅमिलीला घेऊन. या सगळ्याची गोळाबेरीज केली ना की तो माणूस सक्सेसफुल आहे अशी आपली धारणा आहे. आता ही जी धारणा आहे याच्यात काही चूक काही नाही आहे, हे सगळं बरोबर आहे. पैसा पण लागतो सक्सेसफुल व्हायला. तुमचे सगळे जे स्वप्न आहेत ते पुरी करण्यासाठी पैसा तर पाहिजे. पण माझ्यासाठी मी जेव्हा डीपमध्ये विचार करतो, खोलात विचार करतो, स्वतःशी जेव्हा मी संवाद साधत असतो, तेव्हा माझ्यासाठी सक्सेस म्हणजे रात्री जेव्हा सगळं काम संपवून रात्री जेव्हा झोपायला जातो आपण, म्हणजे मी प्रयत्न करतो लवकर झोपायचा, 10:30 पावणे 11पर्यंत झोपायचा इच्छा असते माझी. तर ज्यावेळेला झोपायला जातो मी जनरली बघतो की मला पडल्यानंतर डोकं टेकवल्यावर उशीला मला साधारण जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं झोप लागते. माझ्यासाठी ही जी 2 ते 3 मिनटं झोप लागते ना, हे माझ्यासाठी एका सक्सेसफुल व्यक्तीची निशाणी आहे. ज्या वेळेला मला झोप लागायची बंद होईल, अर्धा तास झोप लागणार नाही, या कुशीवरनं त्या कुशीवर जाईन मी, तेव्हा मला असं वाटेल की माझं सक्सेस थोडा कमी होतो आहे. सक्सेस माझ्यासाठी पैसा, मोठं घर हे सगळं गरजेचं आहे, पण त्याच्या जोडीला किंवा किंबहुना त्याच्याहून जास्ती रात्री शांतपणे झोप लागणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं की शांतपणे झोप लागण्याचं मेन इम्पॉर्टंट कारण की माझा जो व्यवसाय आहे की लोकांना त्यांच्या पैशाचं नियोजन करायचं कसं, हे जेव्हा ॲडवाईस करायला येतात तेव्हा मी मनापासनं जे बेस्ट त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंटचा ॲडवाईस आहे ना तो देतो. म्हणजे मला त्या इन्व्हेस्टमेंटमधनं किती पैसे मिळणार याच्याकडे माझा फोकसच नसतो. त्यांच्यासाठी मी जर का त्यांच्या जागी असतो तर मी कुठे इन्व्हेस्टमेंट केली असती, मी माझ्या 40शीत कुठे इन्व्हेस्टमेंट केली होती, 60शीत मला जर का पैसे आहेत तर कुठे इन्व्हेस्ट केले असते, हे डोक्यात ठेवून मी त्यांना ॲडवाईस करतो. त्यामुळे कधीही मला असं वाटत नाही की मी कुठल्याही माझ्या क्लायंटला म्हणा किंवा जे माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी ॲडवाईस घ्यायला येतात त्यांना कोणालाही चुकीचा ॲडवाईस दिला आहे. त्यामुळे रात्री मला शांतपणे झोप लागते. कुठेही मनात असं शंका नसते की बाबा चुकीचा ॲडवाईस दिला आहे, हा उद्या क्लायंट येईल, 5 वर्षांनी येईल, 10 वर्षांनी येईल, खोटं काहीतरी प्रॉमिस केलं आहे, असं कुठेही शंका नसते. त्यामुळे शांतपणे झोप लागणं. आणि मला असं वाटतं की हे जी झोप लागते ना ती कुठल्याही बाजारात कुठे विकत मिळत नाही आपल्याला. ती जी झोप असते ती आपल्यालाच कमवावी लागते. तो तुमचा ट्रस्ट जो असतो, लोकांचा जो विश्वास आहे, तो विश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत शांत झोप लागत राहणार मला. आणि त्यांची पण इन्व्हेस्टमेंट जशी वाढत राहते तशी त्यांना पण शांत झोप लागत राहते. आपल्या आयुष्यातले जे फायनान्शियल गोल्स असतात, शॉर्ट टर्म म्हणा, लाँग टर्म म्हणा, ते फायनान्शियल गोल्स साध्य होण्यासाठी अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे जिथे आपल्याला 100% खात्री आहे की आपले गोल्स पूर्ण होतील. ह्याकरता जो आपला फायनान्शियल ॲडवायझर आहे तो चूज करणं किंवा कोण आपला फायनान्शियल ॲडवायझर आहे हे आपण खूप व्यवस्थितरित्या चूज करणं गरजेचं आहे. आपल्याला त्यांनी कोणी रेकमेंड केलं आहे त्याच्याशी आपल्याला संवाद साधला पाहिजे की बाबा तू किती वर्षापासून फायनान्शियल ॲडवायझरला ओळखतोस, त्याची विश्वासार्हता काय आहे. दुसरं, जनरली काय होतं ना, फायनान्शियल ॲडवायझर्स आपल्याला खूप ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला सांगतात की या प्लॅनमध्ये कर, या प्लॅनमध्ये कर. मी तुम्हाला एक सजेशन देतो की तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला ज्या वेळेला तो सांगतो की इकडे इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही एक त्याला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तू मला सांगतोस की या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट कर, तर तुझी स्वतःची या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे का? माझा स्वतःचा जो अनुभव आहे, साधारण 25 वर्ष तर कमीत कमी झाले मला दुसऱ्यांना क्लायंटना ॲडवाईस करण्यामध्ये, तर मी कुठलाही प्रॉडक्ट तो स्वतः विकत घेतलेला नाही, असा प्रॉडक्ट मी अजून सजेस्टच केलेला नाही. पहिला मी त्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्याचा अनुभव घेतो, त्या प्रॉडक्टमध्ये रिस्क किती आहे, त्याच्यामध्ये फायदा किती आहे, मग मला तो प्रॉडक्ट जमला, मला 100% कॉन्फिडन्स झाला, मगच तो प्रॉडक्ट मी लोकांना सजेस्ट करतो.
याच्यामध्ये एक छोटासा एक्झाम्पल मी देतो तुम्हाला की हल्ली जनरली कसं झालं आहे, आजूबाजूला आपण जे बघतो की लग्न जी होतात यंग मुला मुलींची, माझ्या मते ॲव्हरेज एक 50%च्या वर लव्ह मॅरेजच होत आहेत हल्ली. पण ज्यांची लव्ह मॅरेज होत नाहीत ती अरेंज मॅरेज होतात. म्हणजे अरेंज मॅरेज म्हणजे आपण मुलगा बघतो, मुलगी बघतो आणि मग दोन्ही फॅमिलीज भेटतात. तर ह्या प्रकारे जेव्हा अरेंज मॅरेज होतात, जेव्हा अरेंज करून लग्न ठरतात, तेव्हा जनरली मुलीचे आईवडील किंवा मुलाचे आईवडील काय बघतात? मला वाटतं की दोन्ही फॅमिलीची बॅकग्राऊंड बघणं गरजेचं आहे. की त्यांची फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे, त्यांची सोशल बॅकग्राऊंड काय आहे, आजूबाजूच्या त्यांची जी ओळखीची लोकं आहेत त्यांना आपण विचारू शकतो ही माणसं कशी आहेत, तुम्ही किती वर्षापासून ओळखतात. सेम वे तुम्ही जेव्हा एखाद्याच्या फायनान्शियल ॲडवायझरच्या ॲडवाईसवरती तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता, तेव्हा त्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरची पण बॅकग्राऊंड बघणं गरजेचं आहे. तसंच कधी समजा आपल्या फॅमिलीमध्ये कोणा बुजुर्ग म्हणजे वृद्ध आपले आईवडील असतील किंवा कोणीही असतील, वृद्ध पण असं नाही, पण हॉस्पिटलमध्ये मोठी सर्जरी करायची वेळ आली समजा, तर डॉक्टरने सांगितलं की बाबा बायपास करायची आहे. आपण लगेच करतो का बायपास? आपण सेकंड ओपिनियन घेतो, आपण थर्ड ओपिनियन घेतो. सेम वे पैसा आपण एक तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. पैसा जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा खूप काळजीपूर्वक इन्व्हेस्ट करायला पाहिजे. ब्लाइंडली डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका. तुमचा कलिग्स इन्व्हेस्टमेंट करतायत, कलिग्स तुम्हाला सांगतायत म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. 2-2, 3-3दा विचारा. तुमचे जे ओळखीचे लोक आहेत ज्यांना फायनान्समध्ये कळतं, ते ॲडवायझर आहेत, त्यांचं सेकंड ओपिनियन घ्या, थर्ड ओपिनियन घ्या आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट केली तर खूप रिस्क आहे. तर मी तुम्हाला एवढं फायनान्शियल ॲडवायझरबद्दल की बाबा त्याची बॅकग्राऊंड चेक करा, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करा, हे का सांगतो, एवढं मी महत्त्व का देतो आहे, याचं तुम्हाला जे रिझल्ट आहे किंवा कारण काय आहे ना, एक लेटेस्ट एक्झाम्पल आहे. टोरस ही जी कंपनी आहे, एक टोरस म्हणून कंपनी होती ज्याच्यामध्ये शेवटच्या 60 महिन्यामध्ये खूप लोक इन्व्हेस्टमेंट करत होती. त्या इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टमध्ये जवळजवळ 20% दर 3 महिन्याला रिटर्न्स प्रॉमिस केला होता. म्हणजे वर्षभरात तुम्हाला जवळजवळ 80% रिटर्न मिळणार होता. ती कंपनी त्याच्या एक्झिस्टन्समध्ये आल्यानंतर, लोकांकडनं पैसे घेतल्यानंतर जवळजवळ 1 वर्षात बुडाली ती कंपनी. म्हणजे लोकांचे सगळे पैसे, व्याज काही लोकांना इनिशियली आला असेल पण त्याच्यानंतर कंप्लीट पैसे त्यांचे बुडावले आणि करोडो रुपये बुडाले. तर हे जर का ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली टोरस कंपनीमध्ये, त्या लोकांनी जो त्यांना ॲडवाईस करतोय त्याची विश्वासार्हता जर का चेक केली असती, त्याला विचारलं असतं बाबा तू इन्व्हेस्टमेंट केली आहेस का टोरसमध्ये, दाखव तुझं सर्टिफिकेट. मला असं वाटतं ज्यांनी टोरसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा ॲडवाईस दिला, मेजर कोणाची स्वतःची इन्व्हेस्टमेंट नसणार. दुसरं एक्झाम्पल आहे, आजच जवळजवळ 2200 पॉईंट्सनी सेन्सेक्स पडला आहे. म्हणजे असं नाही की सेन्सेक्स पडला म्हणजे काय चुकीचं आहे, पण सेन्सेक्स जेव्हा कोसळतो तेव्हा ज्यांनी तुम्हाला ॲडवाईस केलं आहे की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमी पण होऊ शकतात, तुमचं निगेटिव्ह पण होऊ शकतं, मार्केट खाली पण जाऊ शकतं. हे तुम्हाला सांगितलं होतं का? जनरली फायनान्शियल ॲडवायझर्स काय करतात ना, नुसती जी चांगली बाजू असते ना, रोजी पिक्चर आपण म्हणतो की बाबा मार्केटमध्ये तुमचे स्टॉक मार्केटमध्ये 2 वर्षात डबल होतील, 4 वर्षात डबल होतील, हे सांगतात. हे चुकीचं नाही आहे. सगळेच काही स्टॉक्स डबल होत नाहीत, पण तुमचे पैसे काही शॉर्ट टर्मसाठी 20%, 30% कमी पण होऊ शकतात. तुम्ही 1 लाख गुंतवले तर त्याची 70,000 पण व्हॅल्यू होऊ शकते. हे सांगितलं आहे का हे तपासणं फार गरजेचं आहे. त्यामुळे फायनान्शियल ॲडवायझर जसं तुमचा फॅमिली डॉक्टर असतो तसाच तुमचा फायनान्शियल ॲडवायझर असतो. तर त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि त्याची ट्रस्टवर्दीनेस हे फार इम्पॉर्टंट आहे. कोणी तुम्हाला रेकमेंड केला आहे तो फायनान्शियल ॲडवायझर, हे फार काळजीपूर्वक तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओचं उद्दिष्ट हेच होतं की जेव्हा तुम्ही तुमचे पैशाची गुंतवणूक करताय तेव्हा फायनान्शियल ॲडवायझर कोण आहे, कसा आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवू शकता का, हे बघणं फार गरजेचं आहे. या व्हिडिओतनं हेच तुम्हाला सांगायचं होतं की बाबा कधी जे मी टोरसचं एक्झाम्पल दिलं, जे मी स्टॉक मार्केटचं एक्झाम्पल दिलं, तुमचा जो हार्ड अर्न मनी आहे, तुमचा तो जो पैसा आहे त्याचं डाऊनफॉल होऊ नये, त्याचं तुम्हाला नुकसान होऊ नये, याकरताच हा व्हिडिओ होता. काळजी घ्या तुमच्या पैशाची. फायनान्शियल ॲडवायझर जपून चेक करून मगच त्याच्यावर विश्वास ठेवा. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.